बँकेचा परवाना रद्द केलेला आहे। त्यामुळे आजपासून बँकेची सर्व सेवा बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका बँकेच्या 94,000 ठेवीदारांना बसलाय। खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाहीये, मात्र ठेवीदारांचे राज्यातील 15 मोठ्या बँका बंद होणार। आता जर तुमचं खातं या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे काढता येणार नाही। राज्यातील 15 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतलाय। या बँका खूप जुन्या आहेत, पूर्ण राज्यात या बँकांच्या शाखा आहेत। लाखो लोकांचे करोडो रुपये या बँकांमध्ये ठेवलेले आहेत। बँकेतून खातेधारकांना पैसे काढता येणार नाही। जर तुमचं या 15 पैकी कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे। तुमच्या कष्टाचे पैसे, ज्यावर तुमचा हक्क आहे, ते काढता येणार नाही। होय, रिझर्व्ह बँकेने या बँकांवर कठोर निर्बंध लावले आहेत आणि याचा थेट परिणाम तुमच्या पैशावर होणार आहे। आता तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे। या 15 बँका बंद होणार आहेत। आता कोणत्या 15 बँकी बंद होणार आहेत याची यादी प्रशासनाकडून जाहीर झालेली आहे। येणाऱ्या 8 दिवसात या बँका बंद झालेल्या दिसतील। मग आता त्या बँकेतल्या तुमच्या पैशाचं काय होणार? तुमचे पैसे अडकणार का? तुमचे पैसे काढता येणार की नाही? तुमचं जर याच्यामध्ये तुम्ही एखादी एफडी केली असेल तर त्या एफडीचं काय होणार? त्या बँकेत जर कुणी कामाला जात असेल तर त्यांच्या नोकऱ्यांचं काय होणार? त्या बँकेत कर्ज काढलं असेल तर त्या कर्जांच्या हप्त्याचं काय होणार? संपूर्ण सविस्तर आपण समजून घेणार आहोत। पहा, अतिशय कमी वेळ राहिलाय। 8 ते 10 दिवसामध्येच या 15 बँकांना टाळं लावलेलं तुम्हाला दिसणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आता अर्जंटपणे जाणून घ्यावं लागेल, अन्यथा तुमचेही पैसे जाऊ शकतात। केंद्र सरकारने देशभरातील 43 बँका ज्या आहेत, ज्यापैकी राज्यातील प्रमुख 15 बँकांवर निर्बंध लादून त्या बंद करण्याचं ठरवलेलं आहे। महाराष्ट्रासहित 11 राज्यांमध्ये ही कारवाई आता होणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश देखील आहे। आता ह्या प्रक्रियेनंतर 15 बँका बंद होतील। या 15 बँकांमध्ये असणारी जी खाती आहेत, त्या खात्यामध्ये असणारी पैसे आहेत, ते काढताना आता प्रॉब्लेम येणार। तुमचा जो अकाउंट नंबर आहे, तुमचं पासबुक, तुमचं एटीएम कार्ड, तुमचं चेकबुक, तुमचं ऑनलाईन बँकिंग, तुमचं UPI, आता हे सगळं बदलणार आहे। आता याची प्रक्रिया नेमकं काय असणार आहे? तुम्हाला आता अर्जंट काय करावं लागणार आहे? तुम्हाला तुमचं कोणत्या बँकेत खातं असल्यावर तुमचे पैसे काढता येणार नाही। कोणत्या 15 बँका बंद होतील आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। पहा, सरकारने हे पाऊल उचललं, याच्या मागे अनेक कारण आहे। 1975 पासून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने असंख्य बँका बंद केलेल्या आहेत, तसेच काही विलिनीकरण देखील केलेले आहेत। 2017 मध्ये SBI मध्ये त्यांच्या सहयोगी बँकेचं विलिनीकरण झालं, ज्यामध्ये अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये झालं, आंध्र बँकेचं कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झालं, सिंडिकेट बँक कॅनरा बँकमध्ये झाली, तर ओरिएंट बँक युनायटेड बँकमध्ये झाली। तर अशा असंख्य बँकेचे विलिनीकरण झालेले आहेत, बँका बंद झालेल्या आहेत। तर त्याच अनुषंगाने राज्यातील ग्रामीण बँका ज्या आहेत, तर त्या ग्रामीण बँका आता बंद होणार आहेत, त्यांचं विलिनीकरण होणार आहे। आता पहा, या ग्रामीण बँका असल्यामुळे निमशहरी असल्यामुळे यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, ग्रामीण भागातील महिलांचे खाते आहेत, शेतकऱ्यांचे पीक विमे असतील, इतर गोष्टी याच्यामध्ये येत आहेत। तर त्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, निमशहरी भागात राहत असाल, तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे। कारण की पहा, 1 मे पासून या 15 बँकांचं विलिनीकरण होणार आहे। त्याची नावे आपण सांगणार आहोत। नावे सांगितल्यानंतर पूर्ण देशभरात या ज्या आहे बँकांचं विलिनीकरण होणार आहेत। महाराष्ट्रातल्या प्रमुख बँका कोणत्या असणार आहेत त्याची नावे आपण सांगणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं आहे, तुमच्या पैशाचं काय होणार, तुमचे जे त्या ठिकाणी एफडी केले असतील, कर्ज काढलं असेल तर त्याचं नेमकं काय होणार ते आपण सांगणार आहोत। आणि सरकारचा नियम नेमकं काय सांगतो, ज्यावेळेस बँकेचं विलिनीकरण होतं, बँक बंद होते, बँक बुडते, त्यावेळेस सरकारचा इन्शुरन्स कसा असतो, तुमच्या पैशाच्या विषयी काय होतं। आता पहा, उत्तर प्रदेशामध्ये जर आपण बघायला गेलं तर उत्तर प्रदेशामध्ये बडोदा UP बँक, आर्यावर्त बँक, प्रथमा UP बँक, अशा प्रकारच्या बँकाचं विलिनीकरण होणार। तसेच बिहार मधल्या बँकाचं होणार, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक, ओडिया, राजस्थान आणि याबरोबर महाराष्ट्रातील देखील 2 मोठ्या बँका आहेत। पहा, देशभरातील 15 बँका आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातील 2 मोठ्या बँका आहेत की ज्यांचं विलिनीकरण होऊन त्या बँका बंद होतील आणि त्यांची नवीन बँक बनणार आहेत। आता या बँकेची नावे सांगण्याआधी तुमच्या खात्याचं नेमकं काय होणार, सरकारचा नियम नेमका काय सांगतो, कारण की या 2 बँकांपैकी तुमचं जर खातं नसेल पण दुसऱ्या कुठल्या बँकेत तुमचं खातं असेल आणि जर यदाकदाचित तुमची बँकेचं जे आहे खातं जर बंद झालं, तर सरकारचा नियम काय सांगतो की ज्यावेळेस बँक विलिनीकरण होते, बँक अडचणीत येते, तेव्हा ग्राहकांच्या पैशाचं काय होतं, तर त्यावेळेस DICGC अशा एक त्या ठिकाणी कॉर्पोरेशन आहे, भारत सरकारचं एक महामंडळ आहे, तर याच्या अंतर्गत
रिझर्व्ह बँकेची एक उपकंपनी आहे जिचं नाव आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तर यानुसार ज्या बँक ठेवी असतात तर त्यांना विमा संरक्षण दिलं जातं. आता या नियमानुसार एखादी बँक बुडाली किंवा तिचं लायसन्स रद्द झालं तर प्रत्येक खातेधारकांना 5 लाख रुपयापर्यंत पैसे परत मिळण्याचा हक्क असतो. म्हणजे पहा, उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेमध्ये 5 लाख रुपयाच्या आत जर रक्कम ठेवलेली असेल तर ती नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून परत मिळते. पण 5 लाखाच्या वरची जी रक्कम असते तर तिची जी काही गॅरंटी आहे तर ती भारत सरकार घेत नाही. 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जर असेल तर मग ती रक्कम तुम्हाला मिळणार नाही, पण 5 लाख रुपये तुम्हाला मिळत असते. म्हणजे आता 5 लाख रुपयाच्या आत जर या बँकामध्ये तुमचं जर त्या ठिकाणी रक्कम असेल तर ती 100% तुम्हाला मिळणार आहे. मग आता आता जर तुमची रक्कम 5 लाखापेक्षा जास्त असेल, उदाहरणार्थ 10 लाख असेल, तर तुम्हाला 5 लाख मिळतील, पण पुढचे 5 लाख ते मिळणार नाही. आता जर तुम्ही जर मग तुम्ही याला जर कशा पद्धतीने करू शकता किंवा सुरक्षित राहण्यासाठी कसं करू शकता. आज उद्या बँका बुडाल्याच्या भरपूर खबरा येत आहे. आता कोणत्या 2 बँका त्या ठिकाणी बंद होणार आहे महाराष्ट्रातल्या ते पुढे सांगतोच. पण जर बँका जर बुडाल्या तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, की तुम्ही कुठल्याही बँकेत गुंतवणूक करत असताना, खातं उघडत असताना तुम्ही जे आरबीआयचा जो इन्शुरन्स आहे तो त्या बँकेमध्ये लागू आहे का याची विचारणा आधीच केली पाहिजे. मग उदाहरणार्थ बँकेत इन्शुरन्स आहे तिथेच तुम्ही खातं उघडलं पाहिजे, तिथेच ठेवली पाहिजे. मग आता तिथे ठेवत असताना देखील तुम्ही 5 लाख रुपये पेक्षा अधिक न ठेवता 5 लाख रुपयाच्या आतमध्ये तिथे ठेवली पाहिजे, एफडी केली पाहिजे. हा देखील त्यामध्ये एक सुरक्षिततेचा पर्याय ठरून येत असतो. आता उदाहरणार्थ तुमच्याकडे 10 लाख रुपये रक्कम आहे आणि तुम्हाला ती गुंतवायची असेल तर तुम्ही 2 वेगळ्या बँकेमध्ये गुंतवू शकता. जेणेकरून जर त्या दोन्ही बँका जर यदाकदाचित बुडाल्या तर तुमचे एका बँकेतले 5 लाख आणि दुसऱ्या बँकेतले 5 लाख हे तुम्हाला मिळणार आहे. ही जी इन्शुरन्सची मर्यादा आहे ही प्रति बँक 5 लाख रुपये असते, प्रति व्यक्ती नसते. त्यामुळे तुम्ही 10 बँकात 5-5 लाख रुपये खाते उघडून 50 लाख रुपये जरी गुंतवणूक केली आणि 10च्या 10 बँका जरी बुडाल्या तरी तुम्हाला प्रत्येक बँकेचे 5-5 लाख अशा प्रकारे तुम्हाला 50 लाख रुपये तुमचे मिळून जाणार आहे. याकरता तुम्ही तुमची गुंतवणूक ही विभागून ठेवणं गरजेचं असतं आणि ती विभागून ठेवत असताना ती 5 लाख रुपयाच्या आतमध्ये कशी येईल हे आता करायचं आहे. आता विलिनीकरण झालेल्या बँकांची नावे पुढे सांगणार आहे. आता पहा, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. तर या 2 ग्रामीण बँका आहे महाराष्ट्र राज्यातल्या, तर यांचं विलिनीकरण होणार आहे. तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक जी आहे तर हिचं विलिनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये होणार आहे आणि जिचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. आता ज्या लोकांचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये आहे तर त्यांना जे आहे तर त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे, त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे, त्यांना त्यांचं एटीएम कार्ड बदलून मिळणार आहे, त्यांना त्यांचं चेकबुक देखील मिळणार आहे. आता मग तुम्ही काय करायचं, जर तुमचं विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये खातं असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जरी खातं असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला संपर्क करायचा आहे. तुम्हाला मोबाईलद्वारे, मेलद्वारे किंवा पत्राद्वारे तुम्हाला त्यामध्ये नोटीस येईल की तुमचं बँक त्या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे, तुमचा अकाउंट नंबर बदलत आहे किंवा तुमचं जे लोन आहे किंवा तुमचं कर्ज असणार आहे तर ते देखील ट्रान्सफर होत आहे. अशा प्रकारची सूचना तुम्हाला येऊ शकते. पण त्याआधीच तुमच्याकडे आता 8-10 दिवसाचा काळ आहे तर तुम्ही नक्कीच बँकेमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे आणि तुमच्या खात्याविषयी काय चेंजेस होणार आहेत, काय त्यामध्ये बदल होणार आहेत, काय तुम्हाला वेगळी प्रक्रिया करावं लागेल का, वेगळा फॉर्म भरावा लागेल का, केवायसी करावं लागेल का, याची चौकशी तुम्ही वेळेआधीच जाऊन करणं त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. तर नक्कीच तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा कोकण विदर्भ ग्रामीण बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर नक्कीच तुम्ही ही प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे. तुमचं खातं या 2 पैकी एका बँकेत आहे का नक्की कमेंट करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय, कोणत्या जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत तुमचं खातं आहे नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण की प्रश्न हा खूप गंभीर आहे. जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर माहिती जर गेली तर त्यांचे पैसे आणि वेळ वाचू शकतो. धन्यवाद.